बघा, मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा लढतायत आणि त्यांच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने मराठा समाज उभा राहिलेला आहे, त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाच्या या टोळीने त्यांचं आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे. पण त्यामध्ये काही तथ्य नाही, आरोप निराधार आहेत. ते शंकराचार्यजी काल आले होते मातोश्रीवर, त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत उद्धवजींना आणि ते शब्द त्यांचे खरे ठरोत अशी मला भगवंताकडे माझी प्रार्थना आहे. अजित पवारांच्या पक्षाला आता खूप मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार थोडे नैराश्याच्या गर्तेमध्ये गुंतून त्यांनी असं वाक्य केलेलं असणार. नाही, ह्या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी करू, पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून येऊन सरकार स्थापन करेल. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जर पाकिस्तान जर इथे असेल, पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं, आत्ताचं सरकार आहे, त्यांनी त्याचा शोध घ्यावा. पण प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे. पण शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून जो काय समाजामध्ये दुही पसरवायचं काम चालू केलेलं आहे, त्याच्या आधी उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.